सुस्वागतम. या तासामध्ये सर्व विद्यार्थ्यांचं मनपूर्वक स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, मागच्या तासाला मी तुम्हाला निबंध लेखन या घटकावरती काही कृती दिलेल्या होत्या. त्या तुम्ही लिहिलेल्या असतीलच ही अपेक्षा व्यक्त करतो आणि आजच्या तासाला सुरुवात करतो. आजच्या तासामध्ये आपण सुप्रसिद्ध कवयित्री आणि समाजसेविका फुले शाहू आंबेडकरी चळवळीतील ख्यातनाम साहित्यिक कवयित्री हिरा बनसोडे यांची कविता आरशातली स्त्री ही कविता अभ्यासणार आहोत. तेव्हा थोडक्यात ही कविता अभ्यासण्याच्या अगोदर कवयित्री हिरा बनसोडे यांचा थोडक्यात अल्प परिचय, त्यानंतर कवितेमध्ये आपल्याला नेमकं काय सांगितलेलं आहे, भावार्थ काय आहे, किंवा या कवितेमधील जो काही काव्य थोडक्यात पाठ परिचय आहे तो आपण आजच्या तासाला अभ्यासणार आहोत. तेव्हा सर्वप्रथम आपण अभ्यासूया या आरशातली स्त्री या कवितेच्या कवयित्रीविषयी. थोडक्यात कवयित्री हिरा बनसोडे, जन्म यांचा 1939, सुप्रसिद्ध कवयित्री, फुले आंबेडकरी साहित्य चळवळीतील पहिल्या पिढीच्या महत्वाच्या कवयित्री, अस्मिता दर्शन, निकाय, सुगावा, युगवाणी, समुचित इत्यादी नियतकालिकातून सातत्याने काव्यलेखन केलेलं आहे. कवयित्री हिरा बनसोडे त्या मराठीतील प्रसिद्ध कवयित्री तसेच समाजसेविका आहेत. त्यांना सन 2008 साली सातारा येथील संबोधी प्रतिष्ठानतर्फे देण्यात येणारा मातोश्री भीमाबाई आंबेडकर पुरस्कार प्राप्त. त्याचप्रमाणे दया पवार स्मृती पुरस्कार प्राप्त झालेला आहे. त्यांचे जे काव्यलेखन आहे ते सातत्याने अस्मिता दर्शन या नियतकालिकामध्ये प्रसिद्ध झालेलं आहे. त्यांचं जे साहित्य आहे केवळ फक्त सौंदर्य निर्मिती आणि मनोरंजन म्हणजे रंजकत्व निर्माण करणे हे साहित्याचं उद्दिष्ट नसते, तर समाजाच्या वास्तवाचे भान ठेवून मानवी मनाचे, वृत्तीचे, प्रवृत्तीचे, न्याय अन्यायाचे अशा प्रकारे विविधांगी दर्शन घडवणे ही साहित्य निर्मितीची प्रामुख्याने भूमिका असते आणि याच भूमिकेतून त्यांनी आपलं लेखन केलेलं आहे. ज्या समाजामध्ये त्या जन्माला आलेल्या आहेत, जे त्यांनी जगलेलं आहे, भोगलेलं आहे आणि तेच त्यांनी आपल्या साहित्याची प्रेरणा केलेली आहे किंवा त्यांना ते प्रेरणादायी ठरलेलं आहे. आणि विशेषतः स्त्री म्हणून मनाची होणारी जी काही घुसमट आहे तीच त्यांनी आपल्या साहित्यातून मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपल्या काव्यलेखनातून आणि काव्य वाचनातून आंबेडकरांची विचारधारा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात प्रवाही करण्यात हिरा बनसोडे यांची कविता अग्रणी ठरली. जी आंबेडकरी चळवळ आहे, गोरगरिबांची, दीनदुबळ्यांची, कष्टकऱ्यांची जी काही चळवळ होती आणि त्या चळवळीला उभारी देण्यासाठी आपल्या काव्यलेखनातून समृद्ध करण्यासाठी त्यांनी आपलं साहित्य अत्यंत प्रामाणिकपणे आंबेडकरी चळवळीसाठी अर्पण केलेलं आहे. त्यांचे पौर्णिमा, फिनिक्स व फिर्याद हे काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत. प्रस्थापित समाज व्यवस्थेच्या म्हणजे जो समाज प्रामुख्याने कधीही मुख्य प्रवाहामध्ये नव्हता, मुख्य प्रवाहाच्या धारेमध्ये नव्हता आणि अशा समाजाला
मुख्य प्रवाहामध्ये आणण्याचं कार्य त्यांच्या लेखणीतून, थोडक्यात काव्य लेखनातून त्यांनी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. प्रस्थापित समाज व्यवस्थेच्या विरोधात बंड करणारी, व्यवस्थेला जाब विचारून न्याय हक्काची, अधिकाराची भाषा उच्चारणारी त्यांची ही कविता त्यांनी मुख्यतः लिहिलेली आहे. समताधिष्ठित समाज रचनेला जन्म देणारी, जो समाज आहे तो समताधिष्ठित असला पाहिजे, सर्व ठिकाणी समानतेचं राज्य असलं पाहिजे, कुठल्याही प्रकारचा भेद असता कामा नये, उच्च-नीच असता कामा नये, कोणी कमी कोणी मोठा, कोणी श्रेष्ठ कोणी कनिष्ठ, अशा प्रकारचा कोणताही भेदभाव न करता सर्व ठिकाणी समानतेची वागणूक प्रत्येकाला मिळाली पाहिजे. कुठल्याही प्रकारे जातीनुसार, वर्णानुसार, लिंगानुसार कुठलाही भेदभाव करता कामा नये, आणि अशाच प्रकारचे विचार त्यांनी आपल्या काव्यलेखनातून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. दलित स्त्री ही प्रामुख्याने कवयित्री हिरा बनसोडे यांनी जे काही काव्यलेखन केलेले आहे, ही दलित स्त्री त्यांची नायिका आहे. तिचे भावविश्व त्यांच्या कवितेच्या केंद्रस्थानी असल्याने त्यांची कविता सामाजिक वास्तव तसेच सामाजिक सांस्कृतिक परिवर्तनेही आपल्या कवितेत घेते. एकंदरीत समाजामध्ये स्त्रीचं असलेलं स्थान, तिला दिलेला दुय्यम दर्जा, आणि याही पेक्षा जे दलित ठरलेले आहेत, जे मागास ठरलेले आहेत, आणि त्या समाजातील स्त्री कशा प्रकारे जीवन कंठत असेल, कष्टात असेल, तिचे काहीतरी वेगळं भाव विश्व असेल, आणि प्रामुख्याने त्याच भावना त्यांनी आपल्या काव्यलेखनातून मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यांची कविता सामाजिक वास्तव तसेच सामाजिक सांस्कृतिक परिवर्तनही आपल्या कवितेत घेते. डॉटर्स ऑफ महाराष्ट्र या ग्रंथात हिरा बनसोडे यांचा समावेश करण्यात आलेला आहे. त्यांच्या कवितांचे गुजराती, इंग्रजी, फ्रेंच इत्यादी भाषात अनुवाद झालेले आहेत. थोडक्यात स्त्रीच्या आयुष्यातील स्थित्यंतराचा वेध घेताना कवयित्रीने या कवितेत स्त्रीच्या व्यथा शब्दबद्ध केलेल्या आहेत. स्त्रीच्या आयुष्यातील स्थित्यंतर कशा प्रकारे बदल होतात, एक मुलगी, एक पत्नी, आई, मावशी, काकी, आत्या, आजी, कशा कोणत्या कोणत्या टप्प्यावरती कशा कशा प्रकारचे जे काही अनुभव येतात किंवा स्थित्यंतर होतात, यांचा वेध घेण्याचा प्रयत्न कवयित्रीने आपल्या काव्यलेखनात केलेला आहे. आणि तो शब्दबद्ध केलेल्या ज्या काही व्यथा आहेत त्या आपल्या कवितेमध्ये मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. कवयित्री जेव्हा सहज आरशाच्या पुढे उभी राहते, तेव्हा सहज आरशात पाहताना जेव्हा गतकाळाच्या स्मृती जाग्या होतात, गतकाळ म्हणजे भूतकाळ, भूतकाळातल्या ज्या काही आठवणी आहेत, स्मृती आहेत, त्या जाग्या झालेल्या आहेत, त्यांचा भूतकाळ त्यांना आठवलेला आहे. आणि तेव्हा तिच्या लक्षात येते की मी ती हीच का, म्हणजे आता जे वर्तमान काळामध्ये मी जीवन जगत आहे, मी आता आहे, ती भूतकाळामध्ये तीच होते का? भूतकाळामध्ये माझ्या मनामध्ये काहीतरी वेगळ्या भावना होत्या का, वेगळे काही विचार होते का,
वेगळी काही स्वप्न होती का? आणि जर त्या भावना असतील, विचार असतील, स्वप्न असतील, तर मग वर्तमान काळामध्ये ते पूर्ण मी केलेले आहेत का? आणि अशा प्रकारे सहज आरशात त्या स्त्रीने पाहिल्यानंतर तिच्या मनाला असा प्रश्न निर्माण होतो, मी ती हीच का? आणि मग तिला वाटत राहते, किती अंतर्बाह्य बदलले मी, आतून आणि बाहेरून. म्हणजे मनामध्ये मी जे काही ठरवलेलं होतं, ते मनामध्ये काय आहे आणि मी जे प्रत्यक्षात आज वागते आहे किंवा जीवन व्यतीत दैनंदिन जीवन व्यवहार करते आहे, तेव्हा खऱ्या अर्थानं अंतर आणि बाहेर मी खूप बदललेली आहे. चैतन्यमय बाल्य, एक जिवंतपण. लहानपणामध्ये माणूस अवखळ, अल्लड सर्वच जण असतात आणि प्रत्येक ठिकाणी चेतना भरण्याचं काम ते बालक करत असतं. आणि अशा प्रकारे चैतन्यमय, नव उमेद, तेजस्वी तारुण्य आणि त्यामधील स्वप्न. आता तरुण म्हटल्यानंतर प्रत्येकाची वेगवेगळी स्वप्ने असतात आणि ती स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण सतत धडपडत असतो. मग तेजस्वी तारुण्य आणि त्यामधील स्वप्ने, ध्येय कुठल्या कुठे जाऊन आता कशाचेही काहीच न वाटणारी स्थित्यप्रज्ञता, स्थित्यप्रज्ञता, अत्यंत प्रामाणिक, इमानदार, जे काही नीती नियम आहेत त्या पलीकडे काहीही करायचं नाही. म्हणजे एक आपलं जे काही चाकोरीबद्ध जे काही जीवन आहे आणि ती स्थित्यप्रज्ञता माझ्यात आली कुठून? पूर्वी हवे हवेसे वाटणारे चांदणे, इथे केवळ हवे हवेसे वाटणारे चांदणे हा फक्त शब्दाचा अर्थ नाही, तर अनेक प्रकारची जी काही पाहिलेली स्वप्न होती, रंगविलेली स्वप्न होती, ती खरंच आज प्रत्यक्षात उतरली आहेत का? जे मला स्वातंत्र्य हवं होतं ते मला मिळालेलं आहे का? ज्या समाजामध्ये मी जन्माला आलेली आहे त्या समाजामध्ये जीवन जगत असताना इतर समाजातील लोकांनी किंवा इतरांनी आपला पाहण्याचा दृष्टिकोन बदललेला आहे का? काही समाजामध्ये सामाजिक सांस्कृतिक परिवर्तन झालेलं आहे का? आणि अशा प्रकारे ती विचार करते, पूर्वी हवेहवेसे वाटणारे चांदणे, वाट पाहणारी जाई, अशा छोट्या छोट्या गोष्टीतून आनंदाचेही आता संसारात गुरफटून गेल्यानंतर भान नसते, अजिबात आठवत नाही की आपण लहानपणी काय स्वप्न बघितली होती किंवा मला काय करायचं होतं, ध्येय काय होतं, उद्देश काय होता. आज ते आठवत नाही का? कारण की आज ज्या मी संसारामध्ये गुरफटलेली आहे, हे जे काही संसाराचे पाश आहेत ते मी तोडून बाहेर जाऊ शकत नाही. आणि म्हणून कवयित्री म्हणतात की त्याचं मला भान नाही. संसारात गांजलेल्या या स्त्रीला शेवटी आठवणीतील बालसखी नव्या उमेदीने जगण्यासाठी कसे प्रेरित करते आणि हे या कवितेतून समजून घ्यायचे आहे. संसारात गांजलेल्या या स्त्रीच्या म्हणजे संसारामध्ये गुरफटलेल्या स्त्रीच्या नवरा, सासू, सासरे, मुले, पुढे अजून दुसरी पिढी, अनेक नातेसंबंध, अशा प्रकारे संसारात गांजलेल्या या स्त्रीला शेवटी आठवणीतील बालसखी आणि मग भूतकाळामध्ये आपल्या मनामध्ये काय विचार होते हा आठवतो. आणि तीच बालसखी तिला आता नव्या उमेदीने जगण्यासाठी कसे प्रेरित करते हे या कवितेतून समजून घ्यायचे आहे.
आपल्याला प्रामुख्याने हेच समजून घ्यायचं आहे की आज संसारामध्ये गुरफटलेली असताना बालसखी किंवा बालपणीच्या ज्या काही आठवणी आहेत त्या नव्याने जगण्यासाठी, नव्या उमेदीने जगण्यासाठी कशा प्रकारे प्रेरणादायी ठरतात तेच आपल्याला या कवितेमध्ये अभ्यासायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या तासाला मी फक्त जी काही कविता आहे आरशातली स्त्री त्या कवितेचं वाचन करतो आणि नंतरच्या तासाला आपण सविस्तरपणे प्रत्येक शब्दाचा, प्रत्येक ओळीचा अर्थ आपण समजून घेऊया. तर चला मी काव्य वाचन करतो आहे. सहज आरशात पाहिलेनी डोळे भरून आले. सहज आरशात पाहिलेनी डोळे भरून आले. आरशातील स्त्रीने मला विचारले. सहज आरशात पाहिलेनी डोळे भरून आले. आरशातील स्त्रीने मला विचारले, तूच ना ग ती माझे स्वरूप ल्यालेली? तूच ना ग ती माझे स्वरूप ल्यालेली, तरीही मी नसलेली. किती बदललीस ग तू अंतर्बाह्य? किती बदललीस ग तू अंतर्बाह्य? तुला सांगू तुझ्या अंतरीची सुंदर पूर्वरंग? तुला सांगू तुझ्या अंतरीचे सुंदर पूर्वरंग? ऐक हं, तू कशी होतीस ते. सहज आरशात पाहिलेनी डोळे भरून आले. आरशातील स्त्रीने मला विचारले, तूच ना ग ती माझेच रूप ल्यालेली, तरीही मी नसलेली? किती बदललीस ग तू अंतर्बाह्य? तुला सांगू तुझ्या अंतरीचे सुंदर पूर्वरंग? ऐक हं, तू कशी होतीस ते. कशी होतीस? पावसाचे तरंग ओंजळीत भरणारी चैतन्यमय बालिका. कशी होतीस? पावसाचे तरंग ओंजळीत भरणारी चैतन्यमयी बालिका. अंगणात दिवे लावावेत तसे सर्वच बहर लावणारी तू नवयौवना. पावसाचे तरंग ओंजळीत भरणारी चैतन्यमयी बालिका. अंगणात दिवे लावावेत तसे सर्वच बहर लावणारी तू नवयौवना. स्वप्नांचे पंख लावून, स्वप्नांचे पंख लावून आभाळ झुल्यावर झुलणारी तू ध्येयगंधा. स्वप्नांचे पंख लावून आभाळ झुल्यावर झुलणारी तू ध्येयगंधा. नि आज नखशिखांत तू, तू आहेस फक्त सत्यप्रज्ञता राणी. स्वप्नांचे पंख लावून आभाळ झुल्यावर झुलणारी तू ध्येयगंधा. नि आज नखशिखांत तू, तू आहेस फक्त सत्यप्रज्ञा राणी. आरशात भेटलीस तरी बोलत नाहीस ग मन उलगडून. आरशात भेटलीस तरी बोलत नाहीस ग मन उलगडून. ओठ मात्र असतात पिळवटलेले, ओठ मात्र असतात पिळवटलेले, खसकन देह तोडलेल्या फुलासारखे. आरशात भेटलीस तरी बोलत नाहीस ग मन उलगडून. ओठ मात्र असतात पिळवटलेले, खसकन देह तोडलेल्या फुलांसारखे. इतकी कशी वेडून गेलीस ग या घनगर्द संसारात? इतकी कशी वेडून गेलीस ग घनगर्द संसारात? जळतेस मात्र अहोरात्र पारंपरिकतेचे वरदान समजून. इतकी कशी वेडून गेलीस ग घनगर्द संसारात? जळतेस मात्र अहोरात्र पारंपरिकतेचे वरदान समजून. अंगणात थांबलेल्या तुझ्या प्रेयस चांदण्याला, अंगणात थांबलेल्या तुझ्या प्रेयस चांदण्याला दार उघडून आत घेण्याचेही भान नाही ग तुला. अंगणात थांबलेल्या तुझ्या प्रेयस चांदण्याला दार उघडून आत घेण्याचेही भान नाही ग तुला. बागेतली ती अल्लड जाईही पेंगुळते, बागेतली ती अल्लड जाईही पेंगुळते, तुझी वाट पाहून पाहून. पण तू मात्र झालीस अस्तित्वहीन, प्राण हरवलेली पुतळी. अंगणात थांबलेल्या तुझ्या प्रेयस चांदण्याला दार उघडून आत घेण्याचेही भान नाही ग तुला. बागेतली ती अल्लड जाईही पेंगुळते, तुझी वाट पाहून पाहून. पण तू मात्र झालीस अस्तित्वहीन,
प्राण हरवलेली पुतळी. अनेकदा तुला मी अशी पाहते, अनेकदा तुला मी अशी पाहते की काळीजच हंबरते. अनेकदा तुला मी अशी पाहते की काळीजच हंबरते. रात्रीच्या एकांतात तर हुंदका कंठात दाबून, रात्रीच्या एकांतात तर हुंदका कंठात दाबून शिवत असतेस तुझे ठिकठिकाणी फाटलेले हृदय. रात्रीच्या एकांतात तर हुंदका कंठात दाबून शिवत असतेस तुझे ठिकठिकाणी फाटलेले हृदय. नि पदराखाली झाकतेस, नि पदराखाली झाकतेस देहामधल्या असह्य कळा. तिचे हे बोलणे, तिचे हे बोलणे ऐकताच मी स्वतःच हिंदकळते. तिचे हे बोलणे ऐकताच मी स्वतःच हिंदकळते. आणि अशातच ती मला गोंजारीत जवळ घेत अधिकारवाणीने म्हणाली, आणि अशातच ती मला गोंजारीत जवळ घेत अधिकारवाणीने म्हणाली, रडू नकोस खुळे, रडू नकोस खुळे, उठ. रडू नकोस खुळे, उठ. आणि डोळ्यातले ते आसू सोडून दे शेजारच्या तळ्यात. रडू नकोस खुळे, उठ. आणि डोळ्यातले ते आसू सोडून दे शेजारच्या तळ्यात. नि घेऊन या हातात नुकतीच उमललेली शुभ्र कमळाची प्रसन्न फुले. रडू नकोस खुळे, उठ. आणि डोळ्यातले हे आसू सोडून दे शेजारच्या तळ्यात. नि घेऊन या हातात नुकतीच उमललेली शुभ्र कमळाची प्रसन्न फुले. विद्यार्थी मित्रांनो, आरशातली स्त्री कवयित्री हिरा बनसोडे यांचा जो फिनिक्स नावाचा जो काही काव्यसंग्रह आहे, या काव्यसंग्रहातून ही प्रस्तुत आरशातली स्त्री ही कविता घेतलेली आहे. आजच्या तासाला आपण इथेच थांबणार आहोत. यानंतरच्या तासाला आरशातली स्त्री कवयित्री हिरा बनसोडे यांच्या कवितेतील सविस्तरपणे जो भावार्थ आहे तो आपण अभ्यासणार आहोत. तेव्हा मी इथेच थांबतो. धन्यवाद.